आपल्या लावावं लागल्यात खर तर 1:48 1:48 आणि 49 झालेत. जवळपास 2 अपेक्षा होती. आम्ही 2ला तरी आज बोललो ना तुम्हाला 2ला घरी जाऊ अशी अपेक्षा होती, परंतु नाही. 3ला जाऊ, 4ला परत झोपताना विचार करावा लागेल, थांबू का 2 तास, सकाळ होईल. तो बघा, कारण आयोजक सुद्धा, त्यांना सुद्धा डोक्यावर तितकाच ताण, प्रत्येक गोष्टीचा नीटनेटकेपणा. 4 षटकांची मॅच, चला गेम ऑन होईल. दोन्ही पंचांना विनंती करतोय, नीरजी रनआउट आणि बोराडे सर तुम्हाला विनंती करतो, चला मॅच लगेच चालू करा. आणि आपण सुद्धा कृपया टीम मीटिंग घेऊन देऊ नका विनंती करतोय, कारण वेळ खूप होत चालला. मागाशी कळते आम्हाला मित्रांनो, बघा तुमच्या टीम महत्वाच्या आहेत. कुठल्याही टीमला आम्ही पर्सनली असंच बोलत नाही, प्रत्येक खेळाडूंचे आम्हाला दखल घ्यावी लागते. जी टीम जिंकते त्याबद्दल नक्कीच कौतुक, परंतु जी टीम पराभूत होते त्याबद्दल सुद्धा आम्हाला फिलिंग्स आहेत. हरकत नाही, क्रिकेट आहे, विन लॉस चालू असतो, परंतु काही गोष्टी वेळेवर होणं तितकेच गरजेचं आहेत. त्यालाच तर नीटनेटकेपणा आणि स्पर्धा आपण म्हणतो. मॅच लगेच चालू करायची. 4 षटकांची मॅच. जशी मॅच चालू होईल मायक्रोफोनवर करूया आपण बदल. आवाज असेल पुन्हा एकदा संयमची गरज आणि हितेची मात्रे. थँक्यू. धन्यवाद देवडाके सर, यांचा आवाज आपण ऐकलात. आणि मागच्या मॅच मध्ये टाकीगाव संघ जिंकलाय, पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. याच दरम्यान ज्याचं आगमन होताना पाहायला मिळणार आहे ते गोरख कडवे साहेब, सरपंच मितलखार अलिबाग यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल. थोड्याच वेळामध्ये मान्यवरांचं आगमन होईल. सन्माननीय गोरखजी कडवे साहेब, सरपंच मितळखार अलिबाग, यासाठी टायमिंग फार महत्वाचा असतो. मॅनेजमेंट टायमिंग थोडी घाई केली आणि काही हरकत नाही. पाहुण्यांचं आम्ही जल्लोषात स्वागत करतो. प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचा हा स्वागत सोहळा राहिला. मॅच कडे आपण लक्ष वेधूया. पहिलाच बॉल आणि बॅटची एज लागून बॉल मागे चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, रन्स मिळेल एक सिंगल. ज्यांच्या येण्याची आपण आतुरतेने वाट पाहतो ते गोरख कडवे साहेब, सरपंच मितळखार अलिबाग, अगदी अलिबाग तालुक्यामधून आज एवढ्या दूरवरचा प्रवास करत रात्रीचे 2 वाजता साहेब उपस्थित होत आहेत. हे प्रेम आहे खऱ्या अर्थानं साहेबांचं आमच्या अरविंदजी तांडे साहेबांवरती, आणि त्या प्रेमाखातीर आलेल्या पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. टाकीगाव संघ आपण पुढच्या फेरीसाठी दाखल झालात. आणखीन एक मॅच तुम्हाला खेळायची आहे. चांगला बॉल पकडलाय, रनआउटची संधी, थ्रो चांगला झालाय. ओ, जज करू शकले नाहीयेत, बॉल निसटला आणि त्यानंतर ही एक चिक्की सिंगल घेण्याचा प्रयत्न. 2 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 बॉल मध्ये आतापर्यंत 2 सिंगल. दोन बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा फलकावरती रुशांक ठाकूर बॉलिंग करतायत आणि सलामीला आलेले खेळाडू सुदेश सालुंके आणि आकाश घरत यांना आपण पाहू शकाल. त्यावेळीचा बॉल सोडून दिला ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स. 3 धावा फलकावरती. 2 चेंडूचा खेळ झाला. आरपी जसकर आणि ओडाफोन वहाल अशी लढत आपण अनुभवतो आणि आतापर्यंत 3 धावा या 2 बॉलच्या अखेरीस. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार रुशांक ठाकूर. ओ, फुलटॉस बॉल. काय कमालीची फिल्डिंग केले. कदाचित 3rd अंपायर्स मागितले. चला, कॅच पकडला असेल तर विकेट, परंतु जर खाली पडला असेल तर 1 धाव मिळेल. आपण पडताळणी करूया. आमचे टीव्ही अंपायर्स जॉईंट होतील आणि थोड्याच वेळामध्ये मान्यवरांचं आगमन, गोरख कडवे साहेब, सरपंच मितळखार अलिबाग यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होणार आहे. याच दरम्यान ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळते ते सन्माननीय गोरख कडवे साहेब, सरपंच मितळखार अलिबाग, अगदी अलिबाग तालुक्यातील एक दमदार सरपंच मितळखार गावचे गोरखजी कडवे साहेब यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळते. गोरखजी कडवे साहेब, आपला आम्ही
सरपंच चषक 2026 या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो. गोरख साहेबांचं आपण स्वागत करूया. अगदी लेट पण थेट त्यांची नेहमीच एंट्री, रॉयल एंट्री आपण पाहतो आणि त्यांच्या समेत असणारा त्यांचा मित्र परिवार गोरखजी कडवे साहेब मितळखार अलिबाग चे सरपंच आहेत आणि साहेबांचं या ठिकाणी अरविंदजी तांडे साहेब यांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. अरविंद तांडेल म्हटलं तर उरण तालुक्यातील करळ हे गाव आणि करळ गावातील ज्यांच्या सौभाग्यवती सरपंच आहेत त्या अनिता अरविंद तांडेल आणि त्यांचे यजमान अरविंदजी तांडेल साहेब यांच्या वतीनं आम्ही आपलं शब्दसुमनानं सहर्ष स्वागत करत आहोत. चला, टीव्ही अंपायर डिसिजन पेंडिंग, निर्णय अद्याप खेळाडूंपर्यंत पोहोचला नाही आणि टीव्ही अंपायरचा निर्णय येईल. नॉट आउट आणि नो बॉल देखील नाहीये. फेअर डिलिव्हरी, रन्स मिळेल या बॉलवरती, एक सिंगल आणि एका धावेनं धाव फलक पुढे जाईल. 5 जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजी. रात्रीचे जवळजवळ आता 1:45 वाजून निघून गेलेत आणि पाहुण्यांचं स्वागत करत असताना आमचे संपूर्ण आयोजक. दमदार ही स्पर्धा, सरपंच चषक करळची स्पर्धा आणि आलेल्या साहेबांसाठी आम्ही नक्की माहिती करून देऊ. साहेब, बऱ्याचशा स्पर्धा आम्ही पाहतो की 5-5 रात्रीमध्ये खेळवल्या जातात, एका रात्रीमध्ये 12-12 संघ असतात, परंतु या स्पर्धेची ही खासियत आहे, प्रत्येक रात्रीमध्ये फक्त 8च संघ आणि फक्त 3 दिवस स्पर्धा आणि रोख रक्कम तब्बल 1 लाख रुपये कॅश प्राइज. द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय 25,000 आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला तुम्ही पाहू शकताय दमदार हिरोची बाईक, रनिंग सायकल आहेत 3. ओ, इथे बॅटची एज, आता विकेट मिळेल. मॅच मधली गोल्डन विकेट सुदेश सालुंके झालाय झेलबाद. चार बॉलचा खेळ संपलाय. 4 वरती 1 खेळाडू बाद, मुख्य खेळाडू बाद झाले आणि नवीन खेळाडू बिपिन पावशे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. इनॅप नंबर 3, मान्यवरांचं आगमन, जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीनं पहिली स्पर्धा पाहतो जिथे 2 वाजता देखील मान्यवर येतात, कारण हे प्रेम आहे साहेबांवरती. अरविंद तांडेल साहेब, मी सातत्यानं 2 रात्रीमध्ये हा उल्लेख केला की साहेबांचा मित्र परिवार प्रचंड मोठा राहिला आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे सारेच या विभागामध्ये असतील. बाहेर अगदी पनवेलचे देखील पाहुणे आज स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आणि फार मोठ्या संख्येनं मान्यवरांची गर्दी आम्ही पाहिली. मी मगाशी देखील उल्लेख केला की पहिल्या रात्रीमध्ये पाहुणे येतात, त्याच्यानंतर पाहुण्यांची गर्दी नसते स्पर्धेमध्ये, पण ही स्पर्धा अशी आहे, या स्पर्धेमध्ये प्रत्येक रात्रीमध्ये पाहुण्यांचं आगमन आपण पाहतो. आणि आत्ताच आमचे साहेब आलेत, गोरख साहेब, जे मितळखार अलिबाग वरून आलेत आणि सरपंच आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. सध्या मॅच कडे आपण लक्ष वेधतोय. बॉल आतापर्यंत संपले गेलेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती 5 धावा, शेवटचे 2 बॉल. बिपिन पावशे तयार. मिस टायमिंग, फटका फसलाय, कॅचची संधी, फिल्डर डाऊन दी बॉल. आणखीन एक धक्का, 5-2 ओडाफोन वाल. पाच बॉल मध्ये 5 धावा, 2 विकेट्स पडल्यात. ओडाफोन वहाळ टीमच्या नवीन खेळाडू रोहित चिर्लेकर, मागच्या मॅचचा सुपर डुपर हिरो, ज्या खेळाडूनं तारणहार भूमिका बजावली आणि तो सध्या दाखल झाला. टाकीगावचे खेळाडू वाट पाहतायत की आमच्या विरोधात कोण येईल, जसकार की ओडाफोन वहाल. ती मॅच देखील रंगतदार बनू शकते, आणि आज टाकीगाव संघाचा विचार केला तर चांगल्या पद्धतीने त्यांचा परफॉर्मन्स राहिलाय. उद्या स्पर्धेचा सर्वाधिक मोठा पोल असेल. उद्या स्पर्धेची अंतिम रात्र, फायनल रात्र आणि अंतिम रात्रीमध्ये ए चे संघ, ए लॉटचे संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ओ, बॅट चेंज,
3 विकेट ओव्हर हॅट्रिक. एकदा टाळ्या उद्या ऋषांक ठाकूर साठी. फक्त 5 धावा दिल्यात आणि पहिल्याच ओव्हर मध्ये धाबे दण आणलेत ओडाफोन वाळ टीमचे. 5-3. वरचा खेळ संपला. स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहुण्यांना पाहताय. गोरखजी साहेब जे सरपंच आहेत आणि त्यांच्या समवेत आमचे अरविंदजी तांडे साहेब. सरपंच म्हटलं की रुबाब, सरपंच म्हटलं की गावाच्या विकासाची हमी, सरपंच म्हटलं की दरारा आणि सरपंचांची एवन जोडी सध्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळते. याच गावचे माजी सरपंच आणि सध्या विद्यमान सौभाग्यवती सरपंच मॅडम अनिता अरविंद तांडे साहेब यांना आपण पाहताय. या विभागाचा विकास साहेबांनी चांगला साधलाय आणि म्हणूनच कार्यपुरुष म्हणून या विभागाचे साहेबांना संबोधले जाते. आणि सध्या स्क्रीनवरती अरविंद तांडेल साहेब आणि त्यांचा संपूर्ण ताफा तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहताय. मॅच सुरू आहे. ओडाफोन वहाल आणि RP जसकार. जिंकेल तो संघ सुपर 6 मध्ये दाखल होईल. माफी असावी कारण 3च दिवस स्पर्धा सुपर 6. या स्पर्धेचा साहेब हा एक मुख्य उद्देश राहिलाय की सिर सलामत तो पगडी 50. शरीराला सुदृढ ठेवा. आरोग्य उत्तम राहिलं तर तुम्ही आणखीन आयुष्य चांगलं जगू शकता आणि आणखीन आयुष्यामध्ये क्रिकेट तुम्ही खेळू शकता. आणि आयोजकांची हीच संकल्पना आहे की मॅन ऑफ द मॅच साठी आपण अगदी जिमचे साहित्य देतो खेळाडूंना. नंतर पाहायला गेलं तर प्रत्येक रात्रीमध्ये प्रेक्षकांना देखील या स्पर्धेमध्ये आयोजकांनी खुश केलंय. प्रत्येक रात्रीमध्ये स्मार्ट घड्याळ. पण उद्या प्रेक्षकांसाठी सायकल असणार आहे. जो भाग्यवान विजेता असेल त्याला सायकल दिली जाईल. विविध पारितोषिक. एका स्पर्धेमध्ये एवढी पारितोषिक मिळणारी मी एकमेव स्पर्धा पाहतो. सरपंच चषक करल 2026. आम्ही अरविंद तांडेल साहेब, सूरज तांडेल साहेब यांना संपूर्ण यश देऊ. करल स्पोर्ट्स, विशाल स्पोर्ट्स करल 5200 ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप. सर्वांचंच विशेष कौतुक. फटका फसलाय. सध्या स्कोरबोर्ड वरती फुटबॉलची जणू काही मॅच लागली की काय. 5-4. साहेब आलेत. सरपंच साहेब आणि त्यांच्या गळ्यामध्ये अगदी गोल्डन मॅन डीजेनं पाहिलं त्यांच्याकडे आणि हे संगीत त्यांच्यासाठी वाजवत असताना सध्या क्रिकेटचा विचार केला तर क्रिकेट शक्तीपेक्षा युक्तीचा देखील खेळ आहे. जिथे धावा बनत नाहीयेत आणि सध्या आमचे 12वे खेळाडू युक्तीचाच खेळ खेळतायत. या मॅच मध्ये इंटरेस्ट त्यांना राहिला नाहीये. विकेट पडतात त्यामुळे बुद्धिबल मध्ये ते जोडले गेलेत 12वे खेळाडू. आणि संघाची धावसंख्या 5 वरती 4 विकेट्स पडल्यात. एका पाठोपाठ पडणाऱ्या विकेट्स अडचणी वाढवण्यामध्ये यशस्वी राहिलेत गोलंदाज. सध्या चिराग घरत येत आहेत. असं माफी असावी, चिराग घरत येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. चिराग घरतनं पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली. 5 वरती 4 धक्के दिलेत. पुढचा बॉल. ओ चांगला बॉल. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्स मिळेल या बॉलवरती. एक सिंगल. एका धावेनं धाव फलक पुढे जाईल. 6 वरती 4 विकेट. या विभागामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा ही नेहमीच अरविंदजी तांडे साहेबांच्या माध्यमातून आयोजित केली जाते. फक्त या क्रिकेटचा स्पर्धेचा उद्देश फक्त स्पर्धा आयोजित करणं नसून तर खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी या स्पर्धेला आयोजित केलं जातं. आणि आज आपण पाहू शकाल दुसरी रात्र भरघोस प्रतिसाद या स्पर्धेला प्रेक्षकांनी दिला. पहिल्या रात्रीमध्ये घवघवीत यश मिळालं आणि आज स्पर्धेची दुसरी रात्र. उद्या स्पर्धेचा अंतिम रात्र असणाऱ्या भैरवनाथ धुतुम टीम आणि त्यांच्या विरोधात जीवा 11
युवा स्पोर्ट्स नांदगाव अशी पहिली मॅच असेल. उद्याचा लॉर्ड्स जीवदानी बामणडोंगरी, समिधा नागाव, ग्रीष्मा 11 मोठी जुई, अक्षय स्मृती मरुआई विंदणे. ओ फुल टॉस बॉल, दिशा दिले, बॉलला पाठवलंय प्रदीप मुंबईकरच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. आज या करळ गावाला सरपंच चषक ठेवलाय भारी. आज या करळ गावाला आयोजक अरविंद तांडेलचं नाव लागलंय गाजायला. आयोजक सूरज तांडेलचं नाव लागलंय गाजायला. आयोजक अरविंद तांडेलचं नाव लागलंय गाजायला. आयोजक सूरज तांडेलचं नाव लागलंय गाजायला. थँक्यू. फायनली डबल डिजिट मध्ये स्कोर पोहोचलाय 10 वरती. 4 विकेट पडल्यात, चांगला फटका एक्झिक्यूट केला, रन्स मिळाल्या 4. उद्याच्या लॉर्ड्स बद्दल आपण चर्चा साधत होतो. ओम 11, आरसीसी पेट आणि शार्वी 11 नावा अशी मॅच होणार आहे. शेवटची मॅच उद्या देखील शार्वी 11 या नावाने संघ खेळेल. आज शार्वी 11 टाकीगावस या नावाने संघ खेळतो. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे त्या ओव्हरमध्ये. 3 बॉलचा खेळ राहिलाय. धावफलकावरती 10 रन्स 4 विकेट. धावफलक थोडस मंदावलंय मी तर म्हणेल. हव्या तितक्या रन्स बनल्याच नाहीयेत. धावांची नितांत गरज असेल. येणारे 3 बॉल. ओ पुढे टाकलाय, जोरदार अपील. सर्व खेळाडूंनी अपील उचलून घेतले. या बॉलवरती घडलंय काय पाहूया. पंच डिस्कस करण्यासाठी चाललेत आणि पंचांचा इशारा ओ युटी खेळाडू बाद आउट देण्यात आलाय आणि पंचांचा इशारा येईल फलंदाज बाद. चला टीव्ही अंपायर्स स्थिती टीव्ही मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं, पण तो ऑनफिल्ड डिसिजन आलाय. खेळाडू बाद आहे, झेल बाद. 5वा धक्का, अर्धा संघ गारद झालाय. प्रदीप मुंबईकर देखील झेल बाद. 10 वरती 5 विकेट. थोडासा नाराज, हताश आणि निघावं लागलंय खेळाडूला. थोडीशी नाराजी पाहायला मिळाली. टू डिसिजन आहे आउट आणि त्या निर्णयाचा सन्मान करून खेळाडू आता निघतायत. 10 वरती 5. चला नवीन खेळाडू लगेच मैदानामध्ये दाखवला. चिरागनं 2 विकेट घेतल्यात, फक्त 5 धावा दिल्या. चांगली बॉलिंग चिरागचं आपण विशेष कौतुक करतो. चिराग घरात चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. सातव्या क्रमांकावरती वीरू जात आहेत. विजेंद्र घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. अवघ्या 10 धावा आणि 5 खेळाडू बाद. अर्धा संघ गारद केला. सुदेशचं खेळपट्टीवरती राहणं फार गरजेचं होतं या महत्वाच्या मॅच मध्ये आणि मुख्य खेळाडू पहिल्याच ओव्हर मध्ये बाद झाला. त्याच्यानंतर आकाश गरत, रोहित जास्त वेळ रन्स काढू शकला नव्हता. मागच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूनं वादली इनिंग साकारली, मुख्य खेळाडू स्वस्तामध्ये बाद झालेत. चला फक्त आता 5 खेळाडू राहिलेत आणि 7व्या क्रमांकावरती विजेंद्र घरत येत आहेत. ओ फुल टॉस बॉल, जोरदार अपील, रनआउटची संधी, आणखीन एक धक्का. 6वी विकेट. तू चल मैं आया. संपल्या आणि 10 धाबा आणि 11 बॉल मध्ये 6 विकेट पडल्यात. घरात प्रत्येक गोलंदाजानं अगदी टिचूनच मारा केला म्हणूया. नवीन खेळाडू आकाश येत आहेत. आकाश कातकरी, त्याच्या सोबतीला रोनितला आपण पाहत आहे.
8व्या क्रमांकावरती आकाश दाखल झालेत. 10 वरती 6 विकेट. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 2. चला थोडीशी घाई करा आरपी जसकर, कारण रात्रीचे 2 वाजून जवळजवळ आता 5 मिनिटं होऊन गेलेत. पुढचा बॉल. ओ चांगला बॉल. कदाचित कमी स्कोरची मॅच पाहायला मिळेल आपल्याला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या अखेरीस वोडाफोन वहाल टीमची धावसंख्या 6 खेळाडू बाद अवघ्या 10. अ, 12 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती 10 धावा 6 विकेट पडल्यात. ज्यांचं आगमन आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय तो गोरखजी कडवे साहेब, इतळखार अलिबागचे दमदार सरपंच आणि त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवरती प्रणय म्हात्रे, षटक क्रमांक 3. 12 बॉलचा खेळ राहिलाय आणि जर अशी बॅटिंग केली तर फक्त 20 बनतील. 5च्या सरासरीनं सोडून दिल्या बॉलला. लाईन चेक करत असताना अंपायर्स व्हाईट बॉल न केली सुरुवात. एक अतिरिक्त रन्स, 11 रन्स, 11ला 6. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन्स दिले आणि 3 खेळाडूंना बाद करण्यामध्ये चिराग यशस्वी राहिला. प्रणय म्हात्रेचे षटक आहे. हा देखील बॉल सोडल्या. आणखीन एक व्हाईट बॉल. प्रतिस्पर्धी टीमला धावाची गरज आहे आणि ती पूर्तता करत असताना 2 धावा मिळतात. गोरखजी साहेबांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. मी साहेबांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊन तो सन्मान स्वीकारावा. गोरखजी कडवे साहेब, अलिबागचे दमदार सरपंच, अलिबाग तालुक्यातील एक नामांकित व्यक्तिमत्व, गोल्डन पर्सनॅलिटी. आणि इथे फटका चांगला आलाय. बॉल पाठवलाय फाईन लेग सीमा पार, षटकार. आपण साहेबांचा सन्मान करूया. गोरखजी कडवे साहेबांचा सन्मान. एका सरपंचाकडून दुसऱ्या सरपंचाचा हा सन्मान आपण पाहतोय. वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचा करत आहोत यथोचित सन्मान. जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीनं साहेबांचा इथे सन्मान होत आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात. अगदी थेट अलिबाग वरून इथपर्यंतचा प्रवास केलात आणि या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित झाल्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद साहेब, आपण आल्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा सरपंच चषक करळ या स्पर्धेमध्ये आपलं विशेष स्वागत करत आहोत. शेवटचे सामने राहिले, त्याच्यानंतर पुढचा एक शेवटचा सामना असेल. 2.1 बॉल 18 रन्स. ओ स्विच इट करण्याचा प्रयत्न. सरळ हाताने फटके येत आहेत तर का प्रयत्न केला खेळाडूंना, हा देखील प्रश्न पडला. असे फटके लागतात तेव्हा टाळ्या वाजतात आणि जेव्हा शॉट चुकतं तेव्हा प्रेक्षक म्हणतात की खरंच गरज होती का, आणि तेच घडले या बॉलवरती. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल वेगाने टाकलाय. जोरदार चेंडू रिलीज करत असताना बॉल सोडलाय. क्षेत्ररक्षकाकडून झाले थोडीशी चुकी आणि इथे फायदा उचलतील. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 19 धावा. स्क्रीनवरती आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करत असताना अरविंदजी तांडेल साहेब, त्यांच्या समेत सूरज दादांना आपण पाहतोय. A1 जोडी आमची या स्पर्धेची आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत विशेष सन्मान. धन्यवाद सर्वच मंडळी, आपण आलात आणि या स्पर्धेचा भाग बनला त्याबद्दल आपला आम्ही आभार मानतो. सरपंच चषक करळ 2026 चे महापर्व. 19ला 6 विकेट पडल्यात. 19 वरती 6 खेळाडू बाद. पुढचा बॉल समोर मारलाय. स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल निघालाय. क्रॅकिंग ड्राईव्ह लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. आकाशच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. आणि 4 धाव्याने धावफलक पुढे जाईल. 23 रन्स, 23 धावा. चला चॅलेंज करण्यासाठी धावा तर बनवण्याचा प्रयत्न करतायत. आणखीन येणाऱ्या 8 बॉल मध्ये जर 12-15 रन्स आल्या तर 35-38 रन्स वरती फाईट करू शकतात. समोर मारलाय. स्ट्रेट ड्राईव्ह. समोर गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला थांबवतील. आणखीन एक डॉट बॉल. 23 वरती 6 विकेट. 2.5 बॉलच्या अखेरीस शेवटचा बॉल. तिसऱ्या षटकामधील लास्ट बॉल. तेज तर्रार बॉल प्रचंड वेगाने टाकलाय. सोडलाय विकेट किपरनं. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. व्हाईट +1. टोटल 2 धावा या बॉल वरती मिळतात.
आणि 2 धावेनं धावफलक पुढे जाईल. 25 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 6 विकेट. करंट रन रेट 8.82च्या सरासरीनं वाटचाल. 25 धावा लागल्यात. शेवटचा बॉल राहिलाय. फुल टॉस बॉल. दिशा दिली पण तू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. खरंच ती धाव घेण्याची गरज होती का? कारण याच्यानंतर आणखीन एक षटक राहिला होता आणि रोनितला आता क्रीडांगण सोडावं लागेल. आणखीन एक झटका ओडाफोन वाहला. रन्स आतापर्यंत पाहायला मिळाल्यात ओडाफोन वहाल टीमच्या. पडलेल्या विकेट्स दबाव वाढवत गेला ओडाफोन वहाल टीम वरती. म्हणून मी नेहमी म्हणतो की क्रिकेट पार्टनरशिपचा खेळ आहे. जिथे पार्टनरशिप शॉर्ट फॉर्मॅट मध्ये 15-17 रनशी बनते ना, तेव्हा धावफलक एक चांगला आकार घेतो. आणि पार्टनरशिप बनलीच नाही या मॅच मध्ये. प्रत्येक खेळाडूनं आल्या आल्या मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले आणि त्यामध्येच विकेट पडल्यात. सध्या 25-7 शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज येत आहेत. सागर ठाकूर लास्ट ओव्हर मध्ये दाखल होईल. सागर एक नामांकित खेळाडू आहेत. जस्कार टेनिस क्रिकेट मधील नाव लौकिक असणारा खेळाडू. ऑन साइडला मारलाय. क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ फेकी थोडीशी आणखीन चांगली व्हायला हवी होती. जज केलं खेळाडूनं, पण तू थ्रो थोडासा अगोदर आला असता तर विकेट आली असती. 27-7 शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 27 वरती 7 विकेट पडल्यात. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतील सागर ठाकूर. पहिल्या बॉल वरती त्यांनी 2 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. जोरदार अपील स्टंपच्या मागून आणि तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. पंचांचा इशारे लेग बाईचा. एक अतिरिक्त रन्स. एका धावेनं धावफलक 28 वरती. जी चर्चा आपण केली की कमीत कमी 40 धावा तरी बनायला हव्यात. आणखीन 4 बॉल मध्ये जर 11-12 रन्स आल्या तर त्या फायद्याच्या राहतील ओडाफोन वहालला. क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 10व्या क्रमांकावरती येणारा खेळाडू देखील षटकार मारतो. क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये बरेचसे खेळाडू असे आपण पाहिलेत जे शेवटी आल्यानंतर देखील षटकार चौकार मारण्याची ताकद ठेवतात. त्यामुळे आता फक्त 4 बॉलचा खेळ राहिलाय आणि येणाऱ्या 4 बॉल मध्ये किती धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं जाईल. 28-7 विकेट पडल्यात. शेवटचे 4 चेंडू. चला जस्कर टीम थोडीशी घाई करूया. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. सागर ठाकूरचे षटक आहे. 2 बॉल मध्ये फक्त 2च धावा आतापर्यंत या ओव्हर मध्ये आल्यात. चला फिल्डिंग डिपार्टमेंट जस्कर टीम. डेची स्पर्धा नाहीये, नाईटची स्पर्धा आपण खेळतो. त्यामुळे वेळेचं भान तुम्हाला ठेवणं फार गरजेचं आहे. वेळेवरतीच तुम्ही 4 ओव्हर कंप्लीट करा. 28-7 विकेट. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. बॉल तिथेच भवऱ्यासारखा फिरत राहिलाय. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. निशाणा साधू शकले नाहीयेत. रन्स मिळेल. एक सिंगल. चिक्की सिंगल. अगदी स्टंपच्या जवळूनच धाव पूर्ण केले. तिथेच बॉल भवऱ्यासारखा फिरत राहिला. एक धाव कंप्लीट करत असताना दोन्ही बॅट्समन एका धावेने धावफलक 29 धावा धावफलकावरती. आजचा पोल देखील तेवढाच मोठा होता. तो टॉपला आतापर्यंत पोहोचलाय शार्वी 11 टाकीगाव. आणि या मॅच मध्ये विजयी संघ शार्वी 11 टाकीगावला फाईट करेल. फटका चांगला आहे पण तू ताकद पडले कमी. फटका फसलाय. झटका लागेल 8वा. Heck yeah.
पूर्वार्धामध्ये शिल्लक आहेत. नवीन खेळाडू येतात हर्षल पारिंगे, नवीन खेळाडू हर्षल पारिंगे इन ॲप नंबर 10व्या क्रमांकाचा खेळाडू आहे. चला प्रत्येकाला बॅटिंगचा चान्स. ओडाफोन वहाल या फार गोष्टी कमी वेळेला पाहायला मिळतात ओडाफोन वहाल टीम कडून, आणि तो आज हवा तसा परफॉर्मन्स नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. समोर जसकार संघ आतापर्यंत भारी राहिलाय, फक्त 29 धावा 4 षटकांची मॅच. आणि याच्यानंतर टाकीगाव टीम आपण अलर्ट राहा, कर्णधार आले तरी हरकत नाहीये, कारण पुढची मॅच टाकीगाव संघ खेळेल. कमी स्कोरचा हा सामना आहे. 29 धावा बनल्या. चला शेवटचा बॉल, शेवट गोड करत असताना रन्स मिळतात 4 का या 4 धावा महत्वाच्या राहतील. ओडाफोन वालला नशिबाचा चौकार आणि स्कोर पोहोचला 33 वरती. मॅच जिंकण्यासाठी टीम आरपी जसका टीमला 24 बॉल 34 धावेची आवश्यकता. 24 चेंडू आणि 34 धावेची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. चषक ठेवलाय भारी आज या करळ गावाला. सरपंच चषक ठेवलाय भारी आज या करळ गावाला. आयोजक अरविंद तांडेलच नाव लागलंय गाजायला. आयोजक सूरज तांडेलच नाव लागलंय गाजायला. आयोजक अरविंद तांडेलच नाव लागलंय गाजायला. आयोजक सूरज तांडेलच नाव लागलंय गाजायला. अरविंद तांडेल माजी सरपंचांची 7 चषकाला. आणि ताई आल्या बघा सामना बघाया. थँक्यू डिझिंग, धन्यवाद. शेवटची मॅच टाकीगाव संघ खेळेल आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल 24 बॉल 34 धावेचा पाठलाग करायचा आरपी जसकार संघाला. आणि चला आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. जॉईंट होतील समालोचन आज संपूर्ण रात्रीमध्ये ज्यांनी केले, आणि तंत्रशुद्ध समालोचन आणि शांत आणि संयमी स्वभावाचे आमचे समालोचक हितेश म्हात्रे सर यांच्याकडे आपण जाणार आहोत. आमचा संपूर्ण VIP डाईस सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. आमचा कॉमेंट्री बॉक्स, त्यानंतर आमचे पाहुणे जे आमचे आयोजक आहेत ब्लॅक अँड व्हाईट ग्रुपचे, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. येणारे 24 बॉल 34 धावा कोण जाईल सुपर 6 मध्ये आणि कोण खेळेल टाकीगाव टीमच्या विरोधात हे ऐकण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. जॉईंट होतील हितेश म्हात्रे सर. धन्यवाद. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या तमाम राहिलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आपण वेलकम सहर्ष स्वागत करूया. खर तर आव्हान थोडं छोटं आहे. छोटी धावसंख्या कधी यशाची हमी देत नाही. शिवनीतीचा वापर या ठिकाणी करावा लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण नेहमीच राहिली, राज्य छोटं असलं तरी चालेल, स्वतःचं असावं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, जग तुमचा आदर करेल. त्यामुळे नक्कीच धावा जरी लहान असल्या छोटं टार्गेट जरी असला तरी कठीण काळामध्ये संघर्ष करून कसं जिंकायचं हे वडापण वहाळ संघाला नक्कीच माहीत आहे. त्यामुळे नक्कीच ही मॅच अगदी रफ अँड टफ होईल, यामुळे तिळमात्र शंका नाही आहे. खरं तर ॲज अ प्रेक्षक म्हणून आमची इच्छा काय असते तर मॅच रंगतदार व्हावी, अगदी मॅच अटीतटीची व्हावी आणि शेवटच्या चेंडूपर्यंत यावी, हीच आमची प्रांजल इच्छा असते. आणि तीच अशा प्रकारची मॅच खरं तर आपण वडापण वहाल संघाची जर फिल्डिंग युनिट आणि बॉलिंग युनिट पाहिली ना तर ही मॅच अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत नेण्याची शक्यता त्यांच्याकडे आहे. परंतु दुसऱ्या बाजूने आपण जसकार संघाची बॅटिंग लाईन पाहिली तर अगदी 1 to 11 बॅट्समन म्हणजे शेवटच्या क्रमांकाचा फलंदाज देखील षटकार चौकार मारू शकतो, ही ताकद राहिली आहे. त्यामुळे ही मॅच पाहूया कोणाच्या बाजूने जाईल. अगदी अंतिम सामना कोण खेळणार आहे ही उत्कंठा मात्र नक्कीच शिकेला पोहोचली आहे. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला सचिन म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला आपण दिवेश ठाकूरला पाहणार आहोत.
चला गोलंदाजीसाठी आपण पाहूया कुठला गोलंदाज कुठलं क्षेपणास्त्र वडापण वहाळ संघ या ठिकाणी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाठवणार आहे. तर 8.50 म्हणजे 8.5च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. म्हणजे चल गोलंदाजीसाठी सुदेश साळुंके गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. चला आपण सामन्याला सुरुवात करा. पंचांशी वाद करायचा नाहीये. खरं तर आपण पाहतोय या आयोजनामध्ये MCA अगदी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनशी निगडीत पंच आणि ते सुद्धा 4 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठलाही चुकीचा निर्णय त्यांच्या माध्यमातून दिला जाणार नाही याची दखल ते नक्कीच घेताना पाहायला मिळत आहेत. अगदी बिग फाईट मॅच जिंकणारा संघ आजच्या रात्रीतील अंतिम सामना खेळेल आणि तो कोणता संघ असेल. सचिन म्हात्रे स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होणार आहे. अगदी पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्या षटकामध्ये तुम्हाला 2च खेळाडू डीप मध्ये लावण्याची मुभा अगदी स्टेट लॉंग ऑफ लावण्यात आला. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आपण डीपला पाहतोय. अंतर्वर्तुळामध्ये शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन एक खेळाडू गल्लीमध्ये आहे. एक बॅकवर्ड पॉइंट एक कव्हरला. पहिला चेंडू लेगस्टिकच्या बाहेर पिच झाला होता आणि पंचांनी मात्र या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केला. अवंतार धावेने मात्र धावफलकाचं दारिद्र्य इथं दूर सारलंय. कारण की या ठिकाणी इटका जवाब पत्थर देणे केले. सचिन म्हात्रे मैदानात दाखल झाला. चेंडू शरीरावरती आदळला. लॉर्ड अपील करण्यात आलं परंतु खरं तर चेंडूची उंची आपण पाहिली ना तर त्यामुळे पंचांनी मात्र नकार दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण की LBWचं निदान आणि देताना आपण अगदी पिचिंग लाईन इनपेक्ट लाईन अगदी बॉल हिटिंग द विकेट आहे का हे सर्व गोष्टी पडताळणी कराव्या. दांडी गुल केली अपा. फर्निचर डिस्ट्रॉय केला. अगदी पाठीमागचा दरवाजा उघडा ठेवला. मैदानामध्ये जातोय अनिकेत म्हात्रे. अगदी आपण पाहिलं तर पाठीमागून ऑफ स्टंप उघडून काढला होता गोलंदाजानं आणि सचिन म्हात्रेला मैदानाच्या बाहेर पाठवलं. आणखी एक भेदक चेंडू पाहायला मिळाला. फास्ट अँड फ्युरियस. ईट का जवाब पत्थर से आणि प्रश्न का जवाब उत्तर से या ठिकाणी दिला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी. जशा प्रकारे गोलंदाजी जसकर संघाची पाहायला मिळाली होती तशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला चांगला फटका. कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक्स्ट्रा कव्हरला फील्ड केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या पंचांकडे इथं मात्र निर्णय वर्ग करण्यात आला. DRS घेतला. अगदी तिसरे पंच आमच्याशी जोडले जातील. अगदी डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम चा या ठिकाणी वापर केला जाईल. फलंदाज बाद आहे. फलंदाज मात्र धाव पूर्ण करू शकला नाहीये. थोडासा वेळ जरूर घालवला सुदेशनं परंतु यष्टया विखुरण्यामध्ये यश मिळवलं. त्यामुळे या ठिकाणी जसकार संघाला दुसरा हद्दा बसला.
दरम्यान आणखी एक मोठा हादरा बसलाय दिवेश मधला. मात्र मैदान सोडावं लागणार आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये 2 मोहरे जसकर संघानं गमावलेत. मी पहिलंच सांगितलं होतं की वडापण वहाळ संघानं धावसंख्या कमी जरूर जमवली आहे, परंतु त्यांची बॉलिंग युनिट आणि फिल्डिंग युनिट अगदी जबरदस्त आहे आणि त्या जोरावरती खूप साऱ्या मॅच जिंकताना मी याची डोळा पाहिलाय. नवीन फलंदाज जमे भुईर मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. आणखी एक फास्ट अँड फ्युरियस चेंडू पहा. डोळ्याचं पातं लवतं ना लवतं तोच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळाला. अगदी आपण आजच्या स्कोर कार्ड वरती नजर मारली तर 2 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि 2 विकेट या ठिकाणी जसकर संघाच्या बाद झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. अवस्था थोडीशी खराब आहे. या षटकातील शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, या चेंडू नंतर पॉवर प्ले संपवण्यात येईल. चेंडू बॅटला फ्लेच करून अगदी पाठीमागे गलीमध्ये जातोय आणि इथं मात्र जसकर संघाला मिळते फक्त आणि फक्त सिंगल. एका धाव्याने धावफलक मात्र 3 वरती जाऊन पोहोचलाय. षटक संपलंय पहिलं आणि थोडासा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. आपण जाऊ डीजे कडे आणि ऐकू एक सुमधुर संगीत. जे नक्कीच आता मात्र सरासरीमध्ये थोडीशी वाढ पाहायला मिळाली. अगदी 4 षटकांचा सामना आणि त्यामुळे 8.5च्या सरासरीने धावा काढायच्या होत्या, परंतु पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्यामुळे त्या षटकाची उणीव आता आगामी 3 षटकामध्ये भरावी लागणार आहे. आता सरासरी जाऊन पोहोचली आहे ती 10.33 वरती. आगामी येणाऱ्या 3 षटकामध्ये 18 चेंडूंमध्ये तुम्हाला 31 धावा कंप्लीट करायच्या आहेत. गोलंदाजीसाठी रोहित चिर्लेकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती आपण फलंदाज अनिकेत म्हात्रेला पाहू शकाल, कारण की नक्कीच 6 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके मारण्याचं लक्ष ठेवलं ना तर हा प्रवास अगदी सुखरूप होणार आहे. त्यामध्ये एक षटकार आणि चौकार जरी डोळ्यासमोर ठेवला ना तरी हा प्रवास अगदी सुखकार आणि आनंददायी होईल आणि जसकर संघ विजयी होऊ शकतोय. परंतु तो प्रयत्न या ठिकाणी होईल का हा नक्कीच प्रश्न असेल. यावेळेला हलक्या हाताने चेंडू खेळलाय, दाबा होण्याची पुन्हा एकदा संधी जवळपास पुन्हा एकदा निर्माण झाली होती आणि आपल्या दोन्ही क्रीजमध्ये दोन्ही फलंदाज बहुतेक सुरक्षित झालेत. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट चेंडू डॉटला. खरं तर लो स्कोरिंगचा पाठलाग करत असताना असं वाटलं होतं की जसकर संघ या धावा 2 षटकामध्ये पूर्ण करेल की काय, परंतु पहिल्या षटकामध्ये सुदेशने केलेली गोलंदाजी अगदी दर्जेदार गोलंदाजी आणि त्यामुळे या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये काहीसू बॅकफुट वरती लोटून दिलाय. धावासाठी झुंजताना आपल्याला पाहायला मिळतोय. जशी परिस्थिती आपण वडापण वहाल संघाची पाहिली तशीच परिस्थिती आता जसकर संघावरती ओढवते की काय हा प्रश्न नक्कीच निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला चेंडूने बॅटची कट घेतली आहे. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगलचं कन्व्हर्टेशन या ठिकाणी डबल मध्ये झालाय. अगदी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती तब्बल 5 धावा. अगदी आपण पाहिलं ना
तर अगोदरची मॅच आपण जसकरची पाहिली असेल तर अगदी धावा खोऱ्याने आल्या होत्या. षटकार चौकारांचा पाऊस सचिन म्हात्रेने पाडला होता, परंतु त्याची गोल्डन विकेट बाद झाल्यानंतर अवस्था थोडीशी गंभीर झाली आहे. यावेळेला पंचांनी मात्र हा अवंतर चेंडू घोषित केला. आणखी एक धाव जोडली जाईल. धावसंख्या 6 वरती पाहायला मिळते. खर तर शार्वी 11 टाकीगाव संघ देखील आपल्यासोबत कोण संघ खेळणार आहे त्याची प्रतीक्षा करतोय आणि हा सामना ते जवळपास पाहत असतील की कशा प्रकारे दोन्ही संघ खेळत आहेत आणि अभ्यास केलेला विद्यार्थी नक्कीच पास होतो. यावेळेला फटका चांगला जरूर आहे आणि अगदी उंचच उंच आणि लांबच लांब अनिकेत म्हात्रेने ठोकलाय षटकार आणि या षटकारचं कौतुक केलं आमचं डीजे मास्टर. जसकर संघाला थोडासा सीपीआर देऊन जाणारा असणारा अगदी संघर्षाचा संकटात करणारा षटकार असेल. 12 धावा झाल्यात. 15 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. हा षटकार नक्कीच थोडासा जसकर संघाला रिलीफ करून गेला. यावेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि जवळपास अगदी भर रात्रीमध्ये 2 धावांची चोरी होताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा. खर तर अगदी रनिंग बिटवीन द विकेट पाहिली तर अगदी विकेटच्या माध्यमातून 2 हरणं धावताचा भाग झाला. धावसंख्या आणखी 2 धावांनी पुढे सरकली. 14 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण आपण पाहिलं तर 14 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. यावेळेला समोरच्या बाजूना फटका फसला. एलिव्हेशन कमी आहे आणि लॉंग ऑफला टिपला जातोय झेल. संपलाय अनिकेत मात्रेचा खेळ. नाही बसत धावसंख्येला मेळ. काही चाललाय हा खेळ. इनेट नंबर 5 वरती नवीन बॅटर प्रथमेश ठाकूर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खर तर या सीझन मध्ये ज्याच्या बॅट मधून आपण 6 चेंडूमध्ये 6 षटकार पाहिलेत, परंतु इतिहासामध्ये तुम्ही कुठल्या क्रीडांगणावरती काय लिहिलंय हे चालत नाही. कारण की या प्रेझेंट मोमेंट मध्ये वर्तमान काळामध्ये तुम्ही काय करता ते नक्कीच आपल्या संघाला विजयी करता हे महत्वाचं असतं. परंतु या ठिकाणी आक्रमकता अक्षरशः भिनलेला खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला. समीकरण आहे 13 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. पाहूया या षटकातील शेवटचा बॉल असण्याची शक्यता आहे. समोरच्या बाजूना अगदी ब्लॅक स्किनच्या वरून अगदी कडक शॉट पाहायला मिळाला.
पण अगदी आल्या आल्याच पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाची ओळख, आपल्या नावाची दहशत, आपल्या नावाची जादू प्रथमेश ठाकूरने दाखवली. पहिल्या चेंडूवरती षटकार, म्हणजे जो दबाव होता ना तो दबाव पुन्हा एकदा हटवला. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाजच्या रणवेवरती दाखल झालाय. नाव आहे आकाश कातकरी आणि त्याच्या समोर अमेय भुईर आहे, जो अजूनपर्यंत एकही चेंडू खेळला नाहीये. जवळपास प्रतीक्षेच्या यादीमध्ये उभा आहे. अगदी मूर्ती लहान आहे, कीर्ती थोडीशी क्रिकेटमध्ये महान याने बनवली आहे. चांगले फटके नक्कीच कन्वर्ट करतो, परंतु या प्रेझेंट मोमेंट वरती त्याच्याकडून नक्कीच चांगल्या खेळाची अपेक्षा असेल. खरं तर आताच्या घडीला 12 चेंडू आणि 14 धावा, म्हणजे नक्कीच चेंडूपेक्षा फक्त 2 काढायच्या जास्त धावा. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास आहे आणि इथं मात्र पहा चेंडू सुटला आणि 2चं बहुतेक 3 मध्ये कन्व्हर्टेशन झालं. अगदी आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना यावा शेजारी, ही परिस्थिती पाहायला मिळाली आहे. त्यामुळे समीकरण पुन्हा एकदा बदललं. अगदी बॉल टू रन, 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. सामना आता सोपा केला. आता गोलंदाजाची सत्व परीक्षा आहे. चांगली गोलंदाजी आता मात्र आकाश कातकरीला करावी लागणार आहे. एखादा या ठिकाणी अगदी जास्तीत जास्त निर्धाव चेंडू त्याला शोधावे लागतील, तरच हा सामना मात्र वडापण वहाल संघाच्या बाजूने जाऊ शकतोय. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर जास्त चांगली फलंदाजी झाली नाही. महत्वाचे विकेट लवकर बाद झाल्यामुळे अवस्था थोडीशी गंभीर झाली. लाऊड अपील करण्यात आली. खरं तर अपील म्हटलं ना तर आंतरराष्ट्रीय नियमातील 31वा नियम आहे आणि जिथपर्यंत तुम्ही अपील करत नाही ना पंचांना देखील बाद देण्याची मुभा नसते. आणि अपील करण्याच्या 2 जागा असतात, एक क्रिकेटचं मैदान, खेळाचं मैदान आणि मान्य कोर्ट. लाऊड अपील फेटाळण्यात आली. त्यामुळे समीकरण पुन्हा एकदा बदललं. 10 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. काउंटडाऊन या ठिकाणी सुरू आहे. बॅकफुटला जाऊन जागा बनवली, अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर धडक बेधडक फटका खेळला. एकदम कडक शॉट. चला आपण शारवी लिओन टाकीगाव संघाच्या कर्णधाराला विनंती करूया. चला टॉस साठी या संघातील अगदी विजेता संघासोबत तुमची मॅच होणार आहे आणि मॅच आता जवळपास जसकर संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळते. कारण की 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 5 धावांची गरज आहे. एका मोठ्या फटक्याचं काम आहे आणि ही मॅच जर जिंकायची असेल, खरं तर आपण पाहिलं असेल ना तर आजच काही दिवसापूर्वीच आता एक मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती, जी नेरे आणि जीवदानी बांबोंडोगरी यांच्या दरम्यान झाली होती. 12 चेंडूंमध्ये 5 काढायच्या होत्या नेरे संघाला आणि बांबोंडोगरी संघाने त्या डिपेंड केल्या होत्या. आणि ही कामगिरी या ठिकाणी होईल का? 9 चेंडू बाकी आहेत आणि 5 धावांची गरज आहे. त्यामुळे इथं मात्र टिचून मारा करावा लागणार आहे तो गोलंदाज आकाश कातकरीला. यावेळेला समोरच्या बाजूनं अगदी बाबा रामदेव पतंजली षटकार आणि मॅच फिनिश झाली आहे. जसकर संघ अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि वडापोळचा वहाड संघाला देऊया पुढच्या टुर्नामेंट साठी खूप साऱ्या शुभेच्छा. डीजे तू वाच. या आरपी जसकर आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचच्या ज्यानं गोल्डन षटक हाताळलं होतं, अगदी 3 विकेट ज्यानं संपादन केल्या होत्या, तो रुशांग
ठाकूर ठरतोय मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड. दरम्यान एकमेकाला सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन आपण या सामन्याला निरोप देऊया. कमालीची गोलंदाजी, कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली. खर तर पहिल्या षटकामध्ये ज्या 2-3 गोल्डन विकेट घेण्यात आल्या आणि महत्वाचे फलंदाज बाद करण्यात आले आणि त्यामुळे वडापण वहाळ संघ मात्र मोठी धावसंख्या जमू शकला नाहीये, परंतु त्याने टक्कर जरूर दिली होती. पहिल्या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी सुदेशने टाकली होती, परंतु नंतरच्या गोलंदाजाचं अपयश पाहायला मिळालं आणि ही मॅच जसकर संघाने जिंकली. चला टॉस करण्यासाठी कर्णधार तर आला. आपण जसकर संघाच्या कर्णधार सचिनजी म्हात्रे यांना विनंती करूया आणि आमचे लाडके